राज्यातल्या सगळ्या हेल्थ सायन्स कोर्सेसची स्टेट कोट्याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती घेण्याची ऑथॉरिटी महाराष्ट्र शासनाने CET सेलकडे दिलेली आहे. CET सेल आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरून ह्या संपूर्ण प्रवेश प्रक्रिया नीट परीक्षेचा रिझल्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी कंडक्ट करत असते. यावर्षी विद्यार्थ्यांसाठी CET सेलने काही चांगले इनिशिएटिव्ह घेतलेले आपल्याला पाहायला मिळतात. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिपची माहिती, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कॉलेजेसच्या फीसची माहिती, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ॲडमिशन झाल्यानंतर स्कॉलरशिप फॉर्म भरताना मदत करण्यासाठी CET सेलने एक हेल्प डेस्क स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा अतिशय चांगला इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी आहे. विद्यार्थी ह्या हेल्प डेस्कचा कशा प्रकारे वापर करू शकतात याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसंदर्भात, नीट परीक्षेसंदर्भात किंवा त्यानंतर कागदपत्रासंदर्भात, स्कॉलरशिप संदर्भात, GR संदर्भात काही अडचण असेल तर छत्रपती अकॅडमी पुणेचा सुद्धा स्वतःचा एक हेल्प डेस्क आहे. विद्यार्थी चॅट स्वरूपात आम्हाला त्यांचे प्रश्न या ठिकाणी विचारू शकतात. आमचं कट ऑफ मंत्र हे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर होम पेजवरच आपण चॅट सपोर्ट विद्यार्थ्यांना या ठिकाणी ठेवलेला आहे. 12 तास हा चॅट सपोर्ट दिवसाचा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तुमचे काही प्रश्न असतील ते या ठिकाणी विचारू शकता. ऑल कॉलेजेसमध्ये संपूर्ण कॉलेजेसची नावं, वेगवेगळ्या कोर्सेसची, त्याचबरोबर त्यांचा कट ऑफ सुद्धा विद्यार्थ्यांना मोफत अवेलेबल आहे. फ्री बुकलेटमध्ये शासन निर्णय नावाचा फोल्डर आहे. ॲडमिशनसाठी विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे महत्त्वाचे शासन निर्णय सुद्धा या फोल्डरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. मुख्य विषयाकडे येऊयात. CET सेलनी एक कोटेशन त्यांच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेलं आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये. त्या कोटेशननुसार शिष्यवृत्ती शुल्क माफी लाभांबाबत हेल्प डेस्क स्थापन व कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजेच वेगवेगळ्या ज्या काही स्कॉलरशिप आहेत, ह्या स्कॉलरशिपची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी. शासनाकडून GR त्या ठिकाणी प्रकाशित केले जातात, परंतु GR मधली जी काही भाषा आहे ती थोडीशी किचकट प्रशासकीय लेवलची असते. ती विद्यार्थी आणि पालकांना समजायला त्या ठिकाणी अवघड जाते. त्याचबरोबर GR मध्ये बरेचसे रेफरन्सेस त्या ठिकाणी दिले जातात. ते रेफरन्सेस पुन्हा शोधायला विद्यार्थी आणि पालकांसाठी अडचणीचं होऊ शकतं. यामुळे CET सेलने हेल्प डेस्क स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शुल्क माफी लाभांबाबत हेल्प डेस्क स्थापना व कार्यान्वित करण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आलेला आहे. कोटेशन आहे किंवा एक टेंडर म्हणू शकतो, अशा प्रकारे काढलेला आहे. CET सेलला एक हेल्प डेस्क स्थापन करायचं, एक मदत कक्ष स्थापन करायचा आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान हे हेल्प डेस्क जर व्यवस्थित CET सेलनी चालवला तर महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांचा याचा मोठा फायदा होताना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष CET सेल मुंबई ही महाराष्ट्र सरकारची स्वायत्त संस्था आहे, जी महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था प्रवेश आणि शुल्कांचे नियमन कायदा 2015च्या अंमलबजावणीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा CET आणि केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया कॅप आयोजित करते. म्हणजे वेगवेगळ्या कोर्सेसचे स्टेट लेवलचे जे काही वेगवेगळे कोर्सेस आहेत त्याच्या CET कंडक्ट करणे आणि संपूर्ण कोर्सेसचे स्टेट कोट्याचे जे काही प्रवेश प्रक्रिया आहे, कॅप राऊंड ज्याला आपण म्हणतो ॲडमिशन प्रक्रिया, ती घेण्याची जबाबदारी या डेस्ककडे आहे. शिष्यवृत्ती व शुल्क माफी लाभांबाबत उमेदवारांना अधिक माहिती मिळावी यासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्या मार्फत हेल्प डेस्क स्थापन व कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे. सदर हेल्प डेस्क शैक्षणिक संस्थांकडून संबंधित शासन निर्णयाचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी तसेच तक्रार निवारण म्हणून कार्य करेल. सदर हेल्प डेस्क स्थापन कार्यान्वित करणे कामी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. म्हणजेच पहा, इथे शैक्षणिक संस्थांकडून म्हणजे कॉलेजेसकडून वेगवेगळे शासन निर्णय जे आहेत त्याचं काटेकोरपणे पालन होतंय का या तपासण्यासाठी सुद्धा हेल्प डेस्क मदत करणार. बरेचसे कॉलेज विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायला गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी त्या ठिकाणी निर्माण करतात. म्हणजेच शासनाने असा एक निर्णय घेतलेला होता की जेव्हा विद्यार्थी ॲडमिशनला येईल त्यावेळेस विद्यार्थ्यांकडनं जी काही कॅटेगरीची फीस आहे तीच कॉलेजनी घ्यावी, परंतु बरेचसे कॉलेजेस विद्यार्थ्यांकडनं सुरुवातीला ओपन कॅटेगरीची फीस त्या ठिकाणी घेतात आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरायला सांगतात. तर अशा प्रकारच्या घटना यावर्षी होऊ नये म्हणून CET सेल हा एक चांगला इनिशिएटिव्ह घेताना आपल्याला पाहायला मिळतात की शैक्षणिक संस्था ज्या आहेत शासन निर्णयाचं काटेकोरपणे पालन करतायत का नाही याच्यावर सुद्धा हा हेल्प डेस्क आहे वॉच ठेवणार आहे. सदर हेल्प डेस्कद्वारे खालील प्रवर्गातील उमेदवारांना सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. महिला
आर्थिकदृष्ट्या AWS विद्यार्थी, SABCचे विद्यार्थी, OBC विद्यार्थी, OBC मध्ये VJNT हे सुद्धा आले त्या ठिकाणी, EBC विद्यार्थी, अनाथ विद्यार्थी, ते संस्थात्मक व असंस्थात्मक अनाथ विद्यार्थी. हेल्प डेस्कची उद्दिष्टे काय काय आहेत ते सुद्धा पाहूया. शिष्यवृत्ती शुल्क माफी लाभांबाबत पात्र उमेदवारांना अचूक वेळेवर माहिती पुरवल्या जाणाऱ्या माहितीत सुसूत्रता आणणे. स्कॉलरशिप बाबत विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या अगोदरच काही माहिती घ्यायची असेल तर विद्यार्थी हेल्प डेस्कची मदत त्या ठिकाणी घेऊ शकतो. विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यास नूतनीकरण आणि तक्रार निवारणामध्ये मदत करणे, म्हणजेच स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यामध्ये विद्यार्थ्यांना मदत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी ॲडमिशन झालेलं आहे आणि त्यांना त्यांची स्कॉलरशिप रिन्यू करायची आहे त्याच्यामध्ये सुद्धा या हेल्प डेस्क मदत विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी होणार आहे. उमेदवार व संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निरीक्षण व विश्लेषण करण्यासाठी विभागाला सहाय्य करणे अशा प्रकारे त्या ठिकाणी दिलेलं आहे. कामाचे स्वरूप, योजनेची पात्रता व लाभ विद्यार्थ्या आणि पालकांना समजावून सांगणे, संस्था स्तरावर प्रवेशाशी संबंधित शुल्क सवलत, स्कॉलरशिपचे बेनिफिट विद्यार्थ्यांना प्रत्येक संस्थेकडून मिळतात का नाही, GR प्रमाणे कुठली संस्था काम करते का नाही, या गोष्टी सुद्धा वॉच या हेल्प डेस्क मार्फत होणार आहे. उत्पन्न प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती सुद्धा या हेल्प डेस्कद्वारे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुरवली जाईल. महाडीबीटी अर्ज प्रक्रिया व कालमर्यादा, शिष्यवृत्ती अर्जाचे नूतनीकरण, शुल्क परतावा न मिळणे किंवा विलंब होणे. एखाद्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळताना सुद्धा अडचण येते. स्कॉलरशिप फॉर्म भरल्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अद्यापही मागच्या वर्षीच्या काही कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालेल्या नाहीत, तर विद्यार्थी कुठे दाद मागू शकतात, तर त्यासाठी अशा प्रकारचे हेल्प डेस्क या वर्षीपासून सुरू करण्याचा मानस CET सेलचा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. संस्था स्तरावरील तक्रारी, बेकायदेशीर शुल्क वसुली आणि प्रवेश नाकारणे, म्हणजे एखाद्या कॉलेजने बेकायदेशीर शुल्क जे काही ठरवून दिलेलं शुल्क आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर शुल्क आकारणे किंवा विद्यार्थ्यांना उगीच प्रवेश नाकारणे थोड्याशा गोष्टीवरनं, तर ह्या गोष्टीवर सुद्धा या हेल्प डेस्कमुळे आळा बसण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. सदर हेल्प डेस्क बहुभाषिक सेवा मराठी, हिंदी, इंग्रजी पुरवणे अपेक्षित आहे. हा जो काही हेल्प डेस्क आहे CETचा हा मुंबई या ठिकाणी असणार आहे. कदाचित याचे कोटेशन किंवा हे टेंडर जे पास झालं तर त्या ठिकाणी हेल्प डेस्क त्या ठिकाणी निर्माण होईल आणि विद्यार्थ्यांना एक टोल फ्री नंबर दिला जाईल किंवा पॅरेंटला एक टोल फ्री नंबर त्या ठिकाणी हेल्प डेस्क करणं जारी केले जातील आणि त्या टोल फ्री नंबरवर विद्यार्थी जे आहेत ते कॉल त्या ठिकाणी करू शकतात आणि ज्या काही आपल्या अडचणी आहेत त्या ठिकाणी मांडू शकतात किंवा कदाचित एखादा ईमेल ID किंवा एखादं तिकीट जनरेशन प्रकारचं कुठली तरी माहिती, आपली माहिती जी आहे इथपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी सुविधा येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देतील. जे काही उपलब्ध करून देतील, नंबर असतील, ईमेल असतील, ते आपल्या YouTube चॅनल मार्फत आपण विद्यार्थ्यांना वेळोवेळी त्या ठिकाणी अपडेट करत राहू. या व्यतिरिक्त छत्रपती अकॅडमी पुणे सोबत तुम्ही चॅट करू शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर चॅट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडू शकता. दररोज 25 ते 30 विद्यार्थी आपल्या वेगवेगळ्या समस्या या चॅट बॉक्समध्ये त्या ठिकाणी मांडताना आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही आमच्या बाजूने जसं जमेल तसं त्या विद्यार्थ्यांना समाधानकारक उत्तरं देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. ॲप डाउनलोड केलं नसेल तर ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.